अतिशय दमदार खेळ दाखवून त्या ठिकाणी विजय संपादित केला आणि इथून पहिल्या फेरीतील चौथी लढत आपल्या समोर येणार आहे ती म्हणजेच आयरे आणि त्यांच्या विरोधात निलजे. आयरे संघाने टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो म्हणजेच निलजे या संघाला. तर मयूर पाटील निलजे यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलजे संघ खेळ करतोय त्यांना खास सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आपण एन्जॉय करत आहोत. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नेवाले आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषकाचं हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहता. चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहता. 2 दिवसीय स्पर्धा आणि बिग ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ट्रॉफीवरती नाव कोण कोरणार असे असंख्य प्रश्नचिन्ह आहेत. ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्या समोर प्रश्नांची उत्तरं मिळतील. मात्र आज आपण पाहिलं तर 2 सामने जिंकून वाकलन संघ पुढे सरकलाय. मात्र 1 सामना जिंकून सोनारपाडा संघ पुढे सरकलाय आणि इथून जिंकणारा संघ सोनारपाडा संघासमोर खेळ करणार आहे. ते पाहता या 2 संघामध्ये एक बिग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. आयरे आणि त्यांच्या विरोधात निलजे. कल्याण डोंबिवलीमधील 2 दादा संघ आता मात्र आमने सामने येताना पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. बॅटिंग करत असताना निलजे या संघाची केतन पाटील आणि त्याच्या संगतीनं हर्षल पाटील अशी सलामीची आघाडीची जोडी निलजे संघाच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो सनील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक इन एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निलजे संघाचा केतन. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 षटकांमध्ये किती टोटल रचला जाईल. मागच्या मॅच मध्ये अवघा 47 धावसंख्येचं टार्गेट होतं. मात्र या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातील याच्याकडे लक्ष वेधले तमाम क्रीडा रसिकांचं. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल यावेळेचा बॉल आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करत असताना निलजे या संघाचं 1 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहता एक लाईन लेंथनं गोलंदाजी होणं गरजेचं असेल. पॉवर सर्कलचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला होता. चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतोय चौकार. केतनच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहिला आपण आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. सनील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. चांगली दर्जेदार सुरुवात झाली आहे निलजे संघाच्या माध्यमातून. चांगला क्रिकेट दोन्ही संघ दाखवत असताना या मॅच मध्ये आपण पाहता. पुढील बॉल स्विचिचा हा देखणा फटका आउट ऑफ द पार्क. हा येतोय तडाका. षटकार. जबरदस्त तडाका या ठिकाणी लावलाय. फलंदाजी करत असताना आपण स्ट्राइक इन एंडला फलंदाज केतनला पाहता. केतनच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि इथून धावसंख्येला वेग देऊन जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. धडधाकड फलंदाजी या ठिकाणी सुरुवात झाली निलजे संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग असताना एक चांगला टोटल रचणं गरजेचं आहे आणि ते टोटल रचत असताना 5 षटकांमध्ये एक चांगली साजेदारी आणि चांगली सुरुवात हवी असतं. ती साजेदारी आणि इथे स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केतनचा राहिलाय. याच बॉलवरती पुन्हा एकदा प्रतिहल्ला चढवलाय. या ठिकाणी येईल एका टप्प्यानंतर सीमा पार चौकार. जबरदस्त टोळे बंद अशी फलंदाजी आपण पाहता. सनीलच्या विरोधात चढवलेले हे प्रतिहल्ले
आपण पाहता जणू काही फलंदाज आपण पाहता केतन हा पवेलियन मधून सेट होऊन आले की काय असे प्रकारची या ठिकाणी फटकेबाजी होताना पाहायला मिळतोय आणि याचंच कारण धावसंख्येला वेग येत असताना स्लोअर पदीचा बॉल स्विचिटचा हा फटका गॅप मध्ये चेंडू अडवला होता क्षेत्ररक्षक आले बॅकअप साठी चेंडूला अडवलाय तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती चांगली सुरुवात झाली आहे बॅटिंग करताना निलजे या संघाची मात्र गोलंदाजीमध्ये सनील थोडासा पहिल्या षटकामध्ये मागडा ठरलाय पॉवर सर्कलमध्ये आपण पाहिले ना तर कमीत कमी धावा खर्च करणारा एक चांगला गोलंदाज म्हणून गणला जातो मात्र या ठिकाणी अतिशय खराब गोलंदाजी मिळणे कारण की तब्बल 16 धावा 4 चेंडूंवरती आल्यात आणि याचंच कारण इथून कमबॅक द्यावा लागेल तो मात्र गोलंदाजी करताना सनीलला येणारे 2 चेंडू त्याला भरपूर चांगले फेकावे लागतील 3 चेंडू 3 चौकारासाठी तब्बल 1100 रुपयाचा पारितोषिक असेल दत्ता पाटील यांच्या माध्यमातून आणि 3 सलगचे षटकार तब्बल 1500 रुपये दत्ता पाटील यांच्या माध्यमातून असेल फलंदाजांना आणि इथून येतो चौकार चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 20 या आकड्यावरती पारितोषिक लावला गेलेला आहे दत्ता पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 1500 आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपये असं हा पारितोषिक निलजे संघाच्या फलंदाजांना मात्र चांगली बॅटिंग करताना दिसलंय मैदानामध्ये हर्षलने सुद्धा चांगला स्टार्ट दिलाय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येईल का मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक विकेटचा पतन पहिला धक्का मैदानामध्ये निलजे संघाला हर्षलच्या पारीचा अंत झालाय जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि विकेटचं पतन झालं बॅकफुटला येऊन या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि इथून आपण पाहिलं तर वेल जजमेंट आणि इथून विकेटचं पतन झालंय पहिल्या षटका अखेरीस एक चांगली सुरुवात आणि अखेरला विकेट आली तब्बल 20 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना निलजे संघ आपण पाहता नवीन फलंदाज नितेश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती जितेश पाटील नितेश आणि जितेश असे आपण 2 नवीन आले खेळाडू पाहू फलंदाजीसाठी आला तो म्हणजेच नितेश आणि गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे जितेश पाच तर मात्र कशा पद्धतीचा क्रिकेट राहील जितेशला इथून कमबॅक करावा लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च झाल्या सनीलच्या विरोधात भरपूर मोठे हल्ले चढवले गेले मात्र इथून कमबॅक करावा लागेल ज्या प्रकारे संघनायकानं निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा तो मात्र सार्थ ठरवायचा असेल तर इथून चांगली गोलंदाजी साकारणं तितकंच महत्वाचं आहे मात्र ते काही चित्र घडलं जाईल का येणाऱ्या काळामध्ये फलंदाजी भरपूर चांगली राहील केतन आणि नितेश या फलंदाजांची केतन जो सलामीसाठी आलाय त्याने 4 मध्ये 15 धावा उभारल्यात आणि नवीन फलंदाज नितेश पाटील नोस्टॅक एन वरती मात्र केतन पूर्णपणे या खेळपट्टीवरती हवी झालाय गोलंदाजीच्या विरोधात मात्र इथून दुसरा गोलंदाज जितेश पाटील पाहायचेत या ठिकाणी कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत याच्याकडे लक्ष वेधले तमाम क्रीडारसिकांचं फुलटॉस आहे फुलटॉल उचल केलाय स्क्रीनच्या वरती एका टप्प्यानंतर जाईल की काय चेंडू सीमा पार निर्णय येणं बाकी आहे एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार मिळतील 4 धावा चौकार फटकेबाजीनं केलाय केतन पूर्णपणे हवी झालाय ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय अक्षरशः बरसलाय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न अपील जोरदार त्या ठिकाणी झालं होतं मात्र पंचांनी हेरलं की या ठिकाणी लाईन लेंथ या ठिकाणी थोडीशी खराब आहे आणि इथून आपण पाहिलं तर हाईट फॅक्टरी थोडासा आपण खराब पाहायला मिळाला आणि याचंच कारण या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता झाली आहे दबाव प्रेशर टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की समोर तगडा फलंदाज आहे आणि त्याला नमवणं गरजेचं आहे कारण की जेव्हा आपण तर नक्कीच आपण पाहिलं तर एक रिव्ही दोन्ही संघांना आहे तो म्हणजेच व्हाईट आणि बिमरसाठी बिमर आणि व्हाईट्स LBW साठी रिव्ह्यू नाही आहे
गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. नो मॅन्स लँड देअर. चेंडू एका टप्प्यानंतर फरार होतोय सीमा पार. मिळतील 4 धावा चौकार. सात बॉल मध्ये 23 धावेचं योगदान दिलंय बॅटिंग करताना केतननं. धावसंख्या आपण पाहता 28 धावा धाव फलकावरती. चौथा बॉल जिथे 6 बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर आउट साईड ऑफ स्टंप पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय आणि इथून मात्र एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहता. पुलर लेनचा बॉल या ठिकाणी फेकला गेला मात्र अजून एक वाईट बॉल. बॅट कट या ठिकाणी बॅट कट आपण पाहता. केतननं मान्य केलं की या ठिकाणी बॅटला स्पर्श होऊन चेंडू मागे निघून गेला होता आणि हेच आहे स्पोर्ट्समॅन परेड याला म्हटलं जातं. आणि आपण पाहिलं तर चांगला खेळ केतन करतोय मैदानामध्ये. पुढील बॉल स्लोअर पदीचा बॉल या ठिकाणी फसवा चेंडू म्हटला जातोय. तर नक्कीच थोडीशी इजा झाली होती खेळाडूला कारण की आपण पाहिलं तर गती काढून घेतली होती या चेंडूवरती जितेशनं आणि याचंच कारण केतन थोडासा फसला होता. आणि याच दरम्यान आमचे सिनियर समालोचक नावली गावाची एक ओळख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच प्रेरणास्थान राहिलंय ते आमचे नवनाथ सालुंके. शेवटचा बॉल बाकी आहे. नवनाथ सालुंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दादा आपण व्यासपीठावरती यावेळी फुल लेनचा बॉल वरती फुल टॉल वसूल केला आहे. चेंडूला बेडकावून दिले सीमा पार. येतोय तडाखा हा षटकार. हो त्या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. तर मी रमेश मुकादम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतो सुरेश पाटील यांना की आपण रमेश मुकादम यांचा शुभ सन्मान करावा. सुरेश पाटील यांचे शुभ हस्ते सालुंके यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करावा. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर नवनाथ सालुंके म्हटलं तर नावाली गावाचे एक समालोचक आणि त्यानंतर खेळाडू आणि 40+ मध्ये ते चांगला खेळ करतायत. ही ओळख आहे नवनाथ सालुंके आणि नेहमीच आपण पाहिलं तर नावाली गावाची ओळख म्हणून राहिलेत आणि नेहमीच त्यांचं स्पीच म्हटलं ना तर नेहमीच उल्लेखदायी राहिलाय. शुभ सन्मान होत असताना त्यानंतर पुढील सन्मान असेल संजय मुकादम. संजय मुकादम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी विनंती करतोय नवनाथ सालुंके यांना विनंती करतोय आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. डीजे आसिफ SK सन्मान करावा अविनाश मुकादम यांचं. ओलिया मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी अपील जोरदार झालं होतं मात्र या ठिकाणी अपील नाकारले पंचांनी. इथून डॉट चेंडूची सांगता झाली. बॉलिंग ट्रॅक वरती येत आहे ते गोलंदाज गोल्डी ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी विनंती करेल चिंतामण शेट्टी यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा.
ऑन द कार्पेट ड्राईव्हचा हा फटका. या चेंडूवरती मिळाली एकच धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 36 या आकड्यावरती. बॅटिंगसाठी आपण पाहता केतनला, ज्या केतननं अक्षरशः संघाच्या डावाला सावरलाय आणि चांगली बॅटिंग करत असताना केतन पूर्णपणे हवी झालाय. 10 मध्ये त्यानं 29 धावेचं योगदान दिलंय. मात्र अक्षय ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, कमबॅक देण्याचा तो प्रयत्न करतोय, कारण की संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. यावेळी बॅटच्या रनारमध्ये चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा तडाका, षटकार केतनच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करताना दिसतोय केतन. बॅक टू बॅक 2 षटकार केतनच्या बॅटमधून आलेत. दत्ता पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी 1500 आहेत. मात्र यावेळी स्विच हिटचा उपयोग केलाय. चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातोय, सीमा पार, येतोय 4 चौकार. केतन पूर्णपणे हवी झालाय आणि इथून मात्र त्याला थांबवणं फार कठीण झालंय गोलंदाजांना, कारण की ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने त्यानं ठिकाणी चूक केली आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 47 या आकड्यावरती. वैयक्तिक केतनचा विचार केला तर त्यानं 13 मध्ये 39 धावेचं योगदान दिलं. फुल टॉल, फुल उचल केलाय आणि चेंडू जातोय सीमा पार, येतोय हा षटकार. आणि या ठिकाणी बॅटिंग रिव्ह्यू बिमरसाठी या ठिकाणी घेतला गेलेला आहे. पाहायचं तर मात्र चेक केलं जाईल. वनाई लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य टिपलं जाईल आणि डिसिजन पेंडिंग आहे, व्हेरी क्लोज डिसिजन. पाहायचं तर मात्र काय घडलं जाईल, एक्झॅक्टली काय घडलं मैदानामध्ये. पहिला तर फेअर डिलिव्हरी, या बॉलवरती आला 6 षटकार आणि षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना निलजे संघ. चला पाणी घेऊन जा. करावं. नावाडी गावचे उपसरपंच आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं ना तर नावारूपाला आलेले हे व्यक्तिमत्व आहे.
क्रिकेट असो, त्यानंतर राजकारण क्षेत्र असो, त्यानंतर आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच आमचे नवनाथ सालुंके यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला व्यासपीठावरती पाहता आपण. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. केतन चांगली बॅटिंग करताना दिसलाय. केतन भरपूर चांगली बॅटिंग केली मैदानामध्ये. ते पाहता येणाऱ्या गोलंदाजांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या भरपूर वेगानं वाढत आहेत. निलजे संघाची बॅटिंग लाईनअप भरपूर तगडी होताना पाहायला मिळाली आहे. आणि इथून बॉलिंग ट्रॅकवरती निषद आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. केतन स्टॅकेन एनला आहेत आणि नो स्टॅकेनवरती नितेश आहेत. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. या दरम्यान शुभागमन होते. रामनाथ पाटील निलजे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत द्या. वेलच्या बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती. केतनची बॅटिंग भरपूर चांगली होतोय. तब्बल आपण पाहिलं तर त्यानं भरपूर चांगली कामगिरी केली आहे. 14 मध्ये 41 त्यानं उभारल्यात. यावेळेचा बॉल अटॅकिंग मोडमध्ये येण्याचा प्रयत्न क्षेत्राचे काय त्या क्षेत्रामध्ये दूरवरून आलेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये अवधी होता 1 धाव बनवण्याचा. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. संघ जाऊन पोहोचलेला आहे 56 या आकड्यावरती. केतनला साथ देत असताना नितेश पाटीलला आपण पाहता. नितेश पाटील चांगली बॅटिंग त्यानंही साकारले. मागच्या षटकामध्ये अंतिम बॉलवरती त्यानेही षटकार दाखवलाय आणि येणाऱ्या काळामध्ये चांगली बॅटिंग करताना दिसले आहेत मैदानामध्ये गोलंदाज निषद. यावेळेचा बॉल LBW अपील केली आणि उचलून धरली पंचांनी. विकेटचं होतंय पतन. धक्का लागलाय मोठा. नितेश पाटील निलजे या संघाला मोठा धक्का. दीपक सालुंके नावाली यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन आणि केतनची जोडी मैदानामध्ये आहे. केतनने 15 मध्ये 42 केले आहेत. पाहायचं मात्र या स्पर्धेतील अर्धशतक तो झलकावेल का हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. मात्र नवीन आलेला फलंदाज स्टॅकेन एन वरती आहे सचिन. गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसतोय मैदानामध्ये. निषद चांगली गोलंदाजी करत असताना बॅकफुटला येऊन स्पंज करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय कारण की त्यानं दिशाहीन चेंडूपैकी या ठिकाणी केली आहे आणि या ठिकाणी चेक केलं जाईल. बॉलिंग टीम करून या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे की आणि प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू असेल याच्याकडे लक्ष असणार आहे. वाईड चेक केलं जाईल. फिल्डिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर्स कॉल असणार आहे. फेअर डिलिव्हरी. अंपायर्स कॉल वाईड इट इज अ वाईड. गोलंदाज सज्ज. पुढील बॉल
यावेळेचा बॉल अपील मैदानामध्ये झालाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि याचंच कारण LBWच्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या लागली धावपलकावरती ते 58 धावा. 58 धावा धावपलकावरती. चांगला संघर्ष करताना दिसला या षटकामध्ये बॅटिंग करणारा निलजे संघ, कारण की ज्या धावा मागच्या काही षटकामध्ये येत होत्या त्या धावांना रोख लावण्यात यश मिळालं आहे. तो मात्र गोलंदाज निषेधला कौतुक कराबरोबर कमी असेल. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय या षटकामध्ये एकही मोठा फटका त्यानं खेळू दिला नाहीये फलंदाजांना. पुढील बॉल या ठिकाणी चांगला फटका अदा केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत एक धाव तर पूर्ण झाली. दुसरी धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली दोन फलंदाजांमध्ये आणि कोलगी चांगला होता आणि याचंच कारण या चेंडूवरती मिळतात 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60 या आकड्यावरती. वैयक्तिक केतन खेळतोय 16 मध्ये 44 या आकड्यावरती. 16 बॉल 44 धावा या ठिकाणी केतननं कुठल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल निषद. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे ती मात्र निषदची. चांगली गोलंदाजी साकारताना या ठिकाणी दिसलाय मैदानामध्ये निषद. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल वेगवान तेज तरार. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. ज्या धावा बनत होत्या त्या धावेंना रोख लावण्यात यश मिळालं आहे निषदला आणि त्यानं अवघ्या 6 धावांनी एक गडी या ठिकाणी गारद केला आहे आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना निलजे संघ. शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी बाकी असताना शेवटचं षटक बाकी आहे. पाहिजे तर मला टार्गेट सेट केला जाईल या षटकामध्ये. किती धावा बनवल्या जातील याच्याकडे लक्ष वेधले तमाम क्रीडारसिकांचं. 60 धावा तर बनल्यात. चांगला टोटल मैदानामध्ये रचलाय बॅटिंग करत असताना निलजे संघानं. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय केने ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये धावा त्यानं खर्च केले होते 18. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये पाहिजे म्हणजे कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल का. संघ नायकानं मागच्या षटकामध्ये जरी मागणा ठरला तरी या ठिकाणी भरवसा दाखवलाय. त्या भरवशा लायक कामगिरी केली जाईल का हाही प्रश्नचिन्ह असणार आहे मैदानामध्ये. अक्षय पहिलाच बॉल वेगवान आहे तेज तरार आणि या ठिकाणी डॉट फेकण्यात यश मिळालंय. संघनायकानं जो भरवसा त्या ठिकाणी दाखवलाय त्या संघनायकाच्या भरवसा लायक कामगिरी पहिल्या बॉलवरती तर केली आहे ती अक्षयनं. चांगली बॉलिंग या ठिकाणी गोलंदाजी करत असताना यावेळेचा बॉल अराउंड द कार्पेट ड्राईव्हचा हा फटका. केतन आता स्ट्राईक एंडवरती येऊन ठेपलेत. त्याचं ध्येय नाहीये की मी 2 धावा काढू शकेल, कारण की त्यानं मागच्या अक्षयच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवला होता आणि त्याच जोशानं तोच जोमानं त्यानं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. कारण की त्याला माहिती आहे माझ्या बॅटमधनं मोठे फटके येऊ शकत आहेत आणि तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे आणि तो कॉन्फिडन्स आता मात्र कशा पद्धतीनं दाखवेल मैदानामध्ये हे पाहण्याजोगे असणार आहे. 44 वरती वैयक्तिक खेळतोय केतन. 17 बॉलचा त्यानं खेळ केलाय. पुन्हा एकदा अर्धशतक येईल का यावेळी. अनंत कार्पेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पुढे सरकले ते एकतर झाले पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्यात आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 63 या आकड्यावरती. अक्षयचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. त्यानं 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला कमबॅक करताना दिसलंय. आता मात्र गोलंदाजी करणारा आयरे संघ
बॅटच्या रनरमध्ये चेंडू गॅप मध्ये टोलावलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी तर झाली आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. आत्ता मात्र आपण पाहिलं तर 48 वरती वैयक्तिक खेळतोय केतन आणि 2 चेंडू बाकी आहेत. 2 धावेची गरज आहे. वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी येईल का या स्पर्धेतील, याच्याकडे लक्ष वेधलंय तमाम क्रीडारसिकांचं. केतन शाकेनला, केतनसाठी हा बॉल बॅक टू द बॉलर, गॅप मध्ये टोलालाय आणि या स्पर्धेतील अर्धशतक झलकावलंय. केतन अभिवादन स्वीकारा, आपले बॅट उंच करा. वेल प्लेड, वेल प्लेड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया केतनचं, ज्यानं ठोकला या स्पर्धेतील पहिला अर्धशतक. वैयक्तिक 20 बॉलवरती 52 धावा त्यानं कुठल्यात. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी केली. केतननं कौतुक करावं तेवढं कमी असेल. संघाच्या डावाला त्यानं सावरला आणि त्यानं 3 षटकार 1 चौकारानशी या ठिकाणी 52 धावा कुठल्यात 20 चेंडूंवरती. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. फटका क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये एक तर कंप्लीट झाले, फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, याचा फायदा त्या ठिकाणी लुटला गेला आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं आणि 2 धावेच्या मदतीनं या ठिकाणी पहिलं सत्र झालं समाप्त. आणि फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना निलजे संघानं धावा बनवल्या ते म्हणजेच 71 आणि सेकंड सेशनमध्ये 72 धावसंख्येचं टार्गेट चेस करावं लागेल. रामनाथ पाटील निलजे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. तर मी विनंती करेल संजय मुकादम यांना की आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करावा. नक्कीच 40+ ते खेळाडू आहेत. नेहमीच दर्जेदार क्रिकेट निलजे गावासाठी एक चांगला क्रिकेट त्यांचाही राहिलाय आणि आज 40+ मध्ये हे दमदार कामगिरी करताना दिसत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या व्यासपीठावरती. स्पर्धेची भेटवस्तू आणि वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढील सन्मान दीपक सालुंके यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठामध्ये केला जात आहे. दीपक सालुंके यांचा शुभ सन्मान अविनाश मुकादम यांचे शुभ असते त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. दीपक सालुंके यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे. अविनाश मुकादम यांचे शुभ असते त्यांचं करत आहोत आपण शुभ सन्मान. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडलं जाईल, 72 धावेचं टार्गेट आहे, ते चेस केलं जाईल का डिफेन्स, ते ऐकण्यासाठी जाऊया. दहीसरचा एक बुलंद आवाज सौरभ पाटील.
थँक्यू सो मच आदिजी पाटील. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या पहिल्या फेरीतील चौथ्या मॅच कडे. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं. लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना. जाऊयात मैदानाकडे जिथे पाठलाग करायचा 72 धावेचा. नितेश पाटील पहिला गोलंदाज, P1चं पहिलं शतक फेकण्यासाठी समोर लेफ्ट हँडर. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला बॉडी लाईनचा दिसतोय स्क्वेअर लेगला. एका ऍक्शन मध्ये उचलला, फेकला, थ्रो थोडा खराब आला आणि या बॉलवरती 2 धावा पूर्ण. रिव्ह्यू हाईट फेकण्यासाठी पंचांना घेतला. चला लगेच आपण चेक करू कमरेच्या वरती बॉल आहे का. आमची टेक्निकल टीम जिथे सज्जद ऋषी सौरभ असतील. वरायवड लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह युट्यूब वरती तुम्ही जे पाहतात, स्मार्टफोन वरती, टीव्ही वरती, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 कॅमेरामॅन आमचे असतील. जानुमान कोटकर स्पोर्ट नवाडी आयोजित तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख. नो बॉल आहे, फ्री हिट. 2+1 या 3 धावा ऍड होतील. नो बॉल, पहिला स्विमर फेकला. उघडा डोळे पाहणीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संदीप पाटीलला तुम्ही पाहता. अक्षय फ्रीड बॉल, मोठा हिट करण्याचा प्रयत्न. पडला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. का बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक तुम्ही पाहिलं ते मात्र केतन नावाचं वादळ जणू काय मैदानामध्ये चारही बाजूला चमकत होतं. त्यानं लगावला या स्पर्धेमध्ये पहिल्या 50 धावा. अपील लेग फुल 4 OUT. फलंदाज बाद. धक्का पहिला 3 वरती. टीम आयरेगाव संघाला दत्ता पाटील जे निलजाच आहेत त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी दत्ता पाटील यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट आली आहे. अपील तुम्ही पाहिला. ऍक्शन रिप्ले. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. नामांकित 2 पंच. क्रिकेट ते देखील खेळतात आता पंचाच्या भूमिकेत. AJ सर वडवली. त्याच्यानंतर कलाजी पोटजी सर तुम्ही धानसरेना पाहता. असे नामांकित 2 पंच. मैदानामध्ये फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती कल्पेश केनी आला. कल्पेश केनीला तुम्ही पाहता. रेग्युलरचं हे फॉर्मॅट. आज पहिल्या फेरीतील तुम्ही 4थी मॅच. निलजे आणि त्यांना फाईट करतीये टीम ऐरेगाव. 40+ क्रिकेट देखील आता ग्रॅमर खूप झाला. 40+ मध्ये तुम्ही नवनाथ सालुंक्याला देखील पाहिलाय. त्यांना देखील या स्पर्धेमध्ये त्यांच्या देखील तुम्ही 50 धावा पाहिल्या या क्रीडांगणामध्ये. हे क्रीडांगण त्यांनी म्हटलं की हे क्रीडांगण आमचं फेवरेट आहे. सराव देखील याच क्रीडांगणामध्ये करत असावे. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये नाईटच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा त्या 40+ क्रीडांगण मॅचेस झाल्या तिथे त्यांचं एक अर्धशतक आम्ही पाहायला भेटलं. ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय धावा धावपलकावरती 4 या आकड्यावरती. 72चं लक्ष आहे. तुम्हाला मोठ्या फटक्या मारायच्या आहेत. सरासरी 14.40 प्रति षटकामध्ये. आणि समोर नितेश पाटील सगळा तगडा गोलंदाज आहे निलजे गावचा. त्यानं नो जरूर टाकला. त्याच्यानंतर विकेट महत्वाची त्यांनी लेफ्टी बॅट्समनला बाद केलं. ऑल अधिकार पेट. बॉल चालला मिडॉनला. टर्न झाला हा बॉल. वेगाने चालला. फिल्डर धावतायत मिडॉनचे तोपर्यंत. या धावा मिळतील 2-2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 6 या आकड्यावरती. P1चं पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर. तुम्ही 2 क्षेत्ररक्षण, 1 मिड विकेटला आणि 1 क्षेत्ररक्षण तुम्ही लॉंग ऑफला पाहता. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 मिडॉन आहे. त्याच्यानंतर पॉइंट, लेग स्लिप अशी क्षेत्ररक्षणाची भूमिका. डीप कव्हर लाईक फॉल फिल्डर आहे. अर्धा बॅटनं खेचला आणि तिथे फिल्डर उपस्थित आहे. लाईन टू लाईन गोलंदाजी नितेश पाटीलच्या करणं केली जाते. P1चं षटक आहे त्याला माहिती आहे. तेच फिल्डर त्याला ते 30 सर्कलच्या बाहेर 2 लावले गेल्यात. या बॉलवरती सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 7 वरती 1.
आयरेगाव टीम बॅटिंग करते. 2 मॅचेस जिंकल्यात. जीडी स्पोर्ट वाकलन संघानं केतन मात्र अक्षरशः भरसतला. त्यांना निशांची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे आणि तो संघ 2 मॅच जिंकला या स्पर्धेमध्ये. पायामध्ये बॉल टाकला होता, खोडून काढण्याचा मात्र प्रयत्न केला. फिल्डर तिकडे दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती लक्ष 72चं. स्कोरबोर्डवरती रनसंख्या 9 वरती 1. बॅटिंग करते आयरागाव. करण आला आणि इथे बीड ऑफला. प्रयत्न चांगले होते फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती धाव मिळते 1-1च्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती पुढे जात असताना 10 या आकड्यावरती करणचा वापर केला जातोय. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये करणला आणलं जात आहे. कॅप्टन त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. या ओव्हरमध्ये 72चा पाठलाग करायचा आयरेगाव टीमला. गती कमी केली पण लाईन खराब आहे. व्हेरिएशन या बॉलवरती होतं करणचं पण लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव 1 वरती. तुम्ही पाहता 1 धावा 11 स्कोरबोर्ड वरती. समोर फलंदाज कल्पेश केनी जो 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. उडवला, उंच गेला. मिस्टामिक की प्रॉपर स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार. युजो मॅक्सिमम षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 17 धावा धावफलकावरती. 17 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. डान्स इट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पुढे आले होते, पुढे सरसावले होते. बॅट चिन्ह संपर्क झाला नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. उडवला आणखी एक. हा देखील बॉल जाईल. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा कल्पेश केनीचा आणखी एक तडाखा. षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं स्कोर वेगानं पुढे चालला. 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. रनसंख्या तुम्ही पाहता 20 बॉल 49 झुनी बनवायच्यात. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. या बॉलला बीट केला. प्रणव गायकर आमच्या सोबत गुणलेखेच्या भूमिकेत जोडले गेले. तुमचं देखील स्वागत करू. स्पर्धेच्या माध्यमातून खूप मेहनत या स्पर्धेसाठी जे हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली टीम आमचे विजयदादा मुकादम असतील, सिंगर आहेत, नक्कीच तुमचं देखील स्वागत. राहुल पवार असतील, उपकार असतील, त्याच्यानंतर बादल आमचे असतील, आर्यन असतील आमचे एडिटर. आता थोडे शांत आहेत.
एलिव्हेशन कमी, फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षण टीपला जेल महत्वपूर्ण. विकेट मिळतीये करणला, आयरेगाव टीमला. दुसरा धक्का या हरिभक्त पारायण मोहन मुकादम महाराज आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत इथं विकेटने झालंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजाला मनाला श्रीराम पाटील 40+1 अष्टपैलू क्रिकेटर त्यांच्याकडनं निलजे टीमला आणि आयोजनाला शुभेच्छा आल्यात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीराम पाटील हे लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या मॅचला एन्जॉय करतात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला निलजे टीमनं. जन्मा निलजे मनाल गोलंदाजाला गो. हा बॉल होता, पडल्यानंतर बॉल बाहेर. तुम्ही पाहिला गेला वाईट बॉल. अतिरिक्त धाव 1 स्कोर पुढे चालला. 24 धावा धावपलकावरती. विकी मुकादम असतील आमचे आकाश. आता जॉईंट खऱ्या अर्थानं जॉब देखील खूप महत्वाचा आहे. आता ते मॅचला आता पनवेल महानगरपालिकेचं इलेक्शन जवळ येतं ना. पनवेल महानगरपालिकेमध्ये असल्यावरती मग हा बॉल देखील वाईट बॉल आहे. ड्युटी खूप महत्वाची. स्ट्रिक्टली आता त्यांचं काम आहे. वारंवार वाईट येत आहे. मनालच्या माध्यमातून दुसरा वाईट फेकला गेला या ओव्हरमध्ये. धाबा धावपलकावरती. स्कोर बोर्डवरती जनसंख्या 25-2. अक्षय आणि मोनिश एखादी पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे आता आयरेगाव संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. ही पार्टनरशिप या दोन मध्ये होईल का? अक्षय आणि मोनिश मध्ये. पुढचा बॉल षटकातील बॅटचा कडा लागला. विकेट कीपर पकडला चेल. विकेट मिळतीये मनालला. फलंदाज बाद. चला डीजे आमचे पुन्हा एकदा जॉईन होतील आमच्या सोबत. साईनाथ सालुंके एक भाऊ खऱ्या अर्थाने एक जबरदस्त क्रिकेटर. एक काळ गाजवला रेग्युलर मध्ये. आता 41 मध्ये देखील ते गाजवतात. स्विच हिट त्यांचा फेवरेट स्ट्रोक आहे. कव्हर काय खेळतो लाजबाब त्यांचे चौकार गॅप मधनं. नवनाथ दादा सालुंके मॅचला एन्जॉय करतात. तुमच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. अपील एक फॉर OUT. आणखी एक विकेट उछल में आया. धक्के पे धक्का. विकेट.
गल्लीच्या बाहेर असं खेळाडू मारताना लवकर षटकार प्राइज आहे. हॅट्रिक बॉल, वाईट बॉल, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त दाब, 1 स्कोर पुढे चालला. रिव्ह्यू घेतला वाईट साठी पंचांनी. वाईट बॉल, चला बॉलिंग टीम न रिव्ह्यू घेतला. या आमचे 40+ मध्ये आताच गेले सुरेश पाटील, एक बेस्तरदार गोलंदाज आहेत, अष्टपैलू क्रिकेटर आहेत. लगेच आपण पाहूयात विजय मुकादम यांचं संगीत देखील आता डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. साऱ्या मैदानावर खेळाडू मारताना चौकार षटकार साऱ्या मैदानावर खेळाडू मारताना चौकार षटकार साऱ्या मैदानावर खेळाडू मारताना चौकार षटकार साऱ्या मैदानावर खेळाडू मारताना चौकार जेलची शक्यता, लॉग ऑफला टीपला जेल, विकेट चा पतन तुम्ही पाहताय. फलंदाज बाद. उंचावला जिल्ह्याने क्रिकेट केला नावलय उंचावला आमच्या चौदा गावाने क्रिकेट केला नावलय उंचावला जोडी ही वाकलन गावाची शान वाकलन गावाची झाली शान नारळी जातो गुंडास बोळी मेघनाथ बोळीवाली गावाची शान गावाचा मान सचिव गावाचा सचिन पाटील कांदाई तो संघाला सुरेश पाटील मलिदा स्टाईल योतर किलो झाला आमच्या ठाणे जिल्ह्यात क्रिकेट केला नावलय उंचा. ओव्हर हॅट्रिक तुम्ही पाहिली जरूर. हॅट्रिक नसेल पाहिली मनालची, काय गोलंदाजी, लाजवाब, बेस्तरदार गोलंदाज आहे. आग उगतोय जदू काय आपल्या गोलंदाजीनं. पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, आणखी एक डॉट बॉल. आतापर्यंत तुम्ही त्याची गोलंदाजी जर पाहिली, धाबा त्यानं खर्च केल्यात. वाईटच्याच 2 धावा फक्त. लाजवाब, सुरुवातीला ते 2 वाईट, त्याच्यानंतर विकेट वरती विकेट. शेवटचा बॉल, रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा ते सज्ज होतील. शेवटचा बॉल या षटकातील.
ऑलनिगार पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगानं आल्यात बॉल उचलला फेकलाय तोपर्यंत एकच धाव एक पेक्षा जास्त भेटणार नाहीये आणि एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपले इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 26. नितेश पाटील पुन्हा एकदा आला बॉलिंग ट्रॅक वरती अपील तुम्ही पाहिली आणि इथे विकेट कीपरनं काम पूर्ण केलं रनआउटची विकेट. थँक्यू. विकेट मिळाला 6वा गडी बाद 26 वरती 72चं लक्ष. पुढचा बॉल या षटकातील फिल्डर तिथे उपस्थित आहे त्यानं टिपलाय झेल विकेट मिळते नितेश पाटीलला. दिसाया साधा भोला भारी माणूस आहे दिलवाला त्याला माऊलीचा आशीर्वाद लाभला रायगड ठाण्यानं फेमस झाला त्याला माऊलीचा आशीर्वाद लाभला रायगड ठाण्यानं फेमस झाला त्याला माऊलीचा आशीर्वाद लाभला रायगड ठाण्यानं फेमस झाला. 7वा धक्का लागला बॉल उंची घेतली अप्पर कटचा फटका तिथे फिल्डर होता थोर स्लीपला पकडला त्याला झेल. गती कमी व्हेरिएशन या बॉल मध्ये हे तर नितेश पाटीलचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. डॉट बॉल धावा धावपलकावरती 26ला 7 72चा स्कोर पार करायचा होता. विकेट वरती विकेट या विनोद यांचं देखील आगमन झालं. विनोद शेठ नावालीचे शेठ या तुमचं देखील स्वागत आहे. बघा ठाटात एंट्री झाली आहे. कॅमेरामॅन जरा कॅमेरा फिरवा त्यांच्यावरती ते देखील खुश झालेत. बघा ठाठामध्ये एंट्री नितेश शेठ नावालीचे उद्योजक उद्योगपती. फटका चांगला लॉंग ऑफला या बॉलवरती 1 धाव मिळते. सोनारपाडा टीमचा कॅप्टन तुम्ही आम्हाला जॉईन द्या आपण लगेच टॉस देखील करणार आहोत या मॅच नंतर. सोनारपाडा टीमचा कॅप्टन तुम्ही देखील इथे उपस्थित राहा. खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व घेतात. बादल असतील आमचं त्याच्यानंतर विके असतील आर्यन आमचा एडिटर नक्कीच व्हिडिओ येईल तुम्हाला उद्या. आकाश दर्शन मुकादम एडिटर ते देखील स्कोरर बंटी मुकादम असतील. प्रणव गायकर स्कोरिंगच्या भूमिकेत सकाळ बसतायत फक्त जेवायसाठी थोडीशी तरी सुट्टी घेतली त्याच्यानंतर पुन्हा जॉईन मेहनत करतायत.
विजयदादा मुकादम यांचं हे ऑफिशियल खऱ्या अर्थानं तुम्ही हे संगीत युट्यूबवरती जा, युट्यूब उघडा, सर्च करा विजय मुकादम ऑफिशियल, तुम्हाला संगीत येतील. तलक कापू की कोंबडा कापू, आता काही गाण्यामध्ये बकरा पण घ्या कारण की अजून फेमस व्हाल तुम्ही. बॉल डॉट आलाय. जावई बापू खऱ्या अर्थ आल्यानंतर गावठी कोंबडा तर कापतातच आपल्या आगरी समाजामध्ये, बकरा पण देतात, बकऱ्याचं पण नाव घ्यायला हवं. त्याचं संगीत छान आहे तुमचं. 27-7 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला केतन पाटील, अर्धशतक त्याचं तुम्ही पाहिलं. अर्धशतक वीर मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. गती कमी केली केतन या बॉल वरती. डॉट बॉल. 4 बॉल 45. सोनारपाडा टीमचे कॅप्टन चला, सोनारपाडा टीमचे कॅप्टन जॉईन व्हा आम्हाला. हा बॉल खूप चांगला होता, शर्लापासून दूर आणखीन एक डॉट बॉल. लागोपाठचे 3 बॉल डॉट फेकलेत केतन पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल. हा देखील बॉल खूप चांगला आणि इथे यष्टी रक्षकाने त्याचं काम पूर्ण केलं. आणखीन एक विकेट आणि लागोपाठचे 4 बॉल डॉट. येईल का पहिलं षटक मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये? पहिल्या 50 धावा केतन पाटीलच्या पाहिल्या, तोच मात्र आता पहिला मेडन ओव्हर फेकेल का याच्याकडे देखील लक्ष लागलं त्यांच्या निलजेगावच्या प्रेक्षकांचं. सर्व प्रेक्षक आज चारी बाजूला चमकला. हा चमकणारा तारा आहे केतन पाटील. मी सलामीला आलोय, मी देखील आता माझ्या गावाच्या अस्तित्वासाठी लढाई खेळण्यासाठी उतरलोय. का फटकेबाजी त्याची पाहिली. बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये अक्षरशः बरसला तो. पुढचा बॉल. हा बॉल वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर बोर्ड वरती ऍड होईल. धावा धावपलकावरती 28. 2 बॉल 44. 2 पाऊल दूर आहेत विजयासाठी. हा बॉल देखील खूप चांगला आहे. डॉट बॉल आला. या षटकामध्ये 5वा डॉट बॉल फेकला. आणि अशा रीतीने तुम्ही पाहताय डॉट बॉल वाईट जर वगळता जर गोलंदाजी तुम्ही पाहिली, साही बॉल त्याने डॉट फेकले. जर गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. केतन पाटीलचा आज दिवस होता ज्यानं पहिलं अर्धशतक हस्तांतरित करूनच बघा मैदान सोडायचं लक्षात असू द्या. आणि या मॅचचा मॅच आम्ही तुमच्या समोर देणार आहोत ज्याच्या बॅट मधनं आल्या धावा 54. पहिलं अर्धशतक आणि ज्यामध्ये बॉलिंग करत असताना ज्यानं 1 विकेट, त्यानं मात्र रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट आणि शेवटच्या ओव्हरला आणि त्याच्यानंतर वाईटच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली. तो ठरला केतन पाटील, ज्या निलजे संघाचा